नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी खूप मजेदार आणि अतिशय निसर्गरम्य असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आम्ही सध्या कॅनडाच्या साऊथ पॉइंटला आलेलो आहोत, ज्याला निडल पॉइंट या नावाने ओळखलं जातं. कॅनडाच्या दक्षिण दिशेमध्ये जो सर्वात शेवटचा भाग आहे त्याला निडल पॉइंट असं नाव देण्यात आलेलं आहे. निडल पॉइंट नाव देण्याचं कारण म्हणजे काय की या ठिकाणी जी जमीन आहे ती अतिशय निमुळती आहे. त्याचबरोबर या भागाला पेली नॅशनल पार्क या नावाने पण ओळखलं जातं. कॅनडा या देशामध्ये असंख्य अशी सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळं आहेत आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही सर्व पर्यटन स्थळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मोठ्या शहरापासून दूर असल्यामुळे या भागामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. टोरंटो शहरापासून या ठिकाणी येण्यासाठी साधारण 5 ते 6 तासाचा वेळ लागतो. कॅनडाच्या प्रत्येक राज्यामध्ये असंख्य असे नॅशनल आणि प्रोव्हिन्शियल पार्क्स आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी जनरली पब्लिकला थोडीफार एंट्री फीस असते, परंतु गव्हर्नमेंटने गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणी एंट्रीसाठी फ्री केलेलं आहे. जुलै आणि ऑगस्ट हे कॅनडामध्ये उन्हाळ्याचे दिवस असलेले महिने असतात आणि या दिवसांमध्ये अशा नॅशनल पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या पण बरीच जास्त असते. Meron trip kami na dito. Wait, are we going to the place where it said a 45-minute walk? No, that was on the... निडल पॉइंटकडे जाण्यासाठी आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटाची ड्राईव्ह करावी लागते. या घनदाट जंगलामधनं ड्रायव्हिंग करते वेळेस खरंच खूप वेगळाच आनंद येतो. निडल पॉइंटकडे जाता वेळेस वाटेमध्ये बोर्डवॉक नावाचा एक सुंदर असा स्पॉट होता. या ठिकाणी असंख्य अशी कमळाची फुलं आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे आम्ही या ठिकाणी थोडा वेळ थांबायचं ठरवलं. चला तर मग आमच्या सोबत राहा आणि हा एरिया आपण आज संपूर्ण पाहूया कसा आहे तो. इकडे लोटस खूप आहेत हा. हा, लोटस खूप आहेत. खूप छान आहे, या इथं. पाहूया एखादं भेटलं तर आपल्याला. देताल का थोडं? हा, हा? मग चला मग. हे बघा, येलो एक लोटस आहे, तिकडे व्हाईट कलरचं खूप छान आहे. हा, तर मित्रांनो, हा जो पॉन्ड आहे या ठिकाणी कमळाची फुलं भरपूर आहेत. पाहूया पुढे आपल्याला एखादं भेटलं तर. हा, पुढे असतील कदाचित. चला चला. चला पुढे गेले. तर कॅनडाचा एकदम शेवटचा पॉइंट आहे हा साऊथ साईडचा. निडल पॉइंट असं म्हटलं जातं याला. निमुळती जागा आहे, एकदम असं सुईच्या टोकासारखं, त्यामुळे याला सुईचा सारखा आकार आलेला आहे म्हणून निडल पॉइंट पण म्हणतात. ते कणू कसे करा. छान अशी ही ट्रेल आहे, आजूबाजूला पाणी आहे आणि या पॉन्डमध्ये असंख्य अशी कमळाची फुलं आहेत. ते पाहिजे तेव्हा अशी मस्त मस्त कमळाची फुलं आहेत या पॉन्डमध्ये. हॅलो. ते पहा मित्रांनो, मस्त एक कमळाचं फूल काढलं आम्ही. वाव, किती सुंदर आहे. किती सुंदर आहे ना, मस्त ब्युटिफुल. वा, राजेश भाऊनी काढलं का? हा. वा, बघा, गिफ्ट दिले बर्थडेचं. वा वा वा. मस्त एकदम. नको आता बस झालं. नाही काही जवळ नाही. हे बटरफ्लाय. इथं असेल तर घेऊ शकतो की नाही. हे घेशील वाटत? मस्त अशी लाकडाची ट्रेल बनवलेली आहे मित्रांनो. आजूबाजूला भरपूर पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये असंख्य अशी कमळाची छान छान फुलं आहेत. तर हा एक खरंच खूप छान अनुभव आहे आमच्या सर्वांसाठी. हे पहा, हार्ट.
अजून 2 लोटस सापडले. किती सापडले? धनुषने काढून दिले. एक तुम्ही दिलं हे धनुषने, हे रियाशने. वा वा वा. लोटस त्याला पाण्यात ठेवायची. हा, पाण्यात ठेवल्यावर फ्रेश राहतात. 1 वीक पर्यंत राहतात हे. हो हो. चला छान मस्त. आणि पाण्यात स्लॅपिंग टर्टल आहे. हो चला. मग आवाज. कसं वाटतंय मग सगळ्यांना? खूपच मस्त वाटायले. एकदम लोटस च्या साईडने चालतोय आपण. हा, आजूबाजूला असंख्य अशी छान छान फुलं आहेत. पाणी आहे. 2 लहान मुलं होती, त्यांना फुलं आवडली आमच्या जवळची. तर शिल्पाने 2 फुलं त्यांना दिली. आता एकच राहिली आमच्या जवळ. जर आणखी काढता आली तर काढूया मग. नाही आता बस झालं. बघा. चल पळा. चला गेले सगळे पुढं. यानंतर आता निळल पॉइंटला जाणार आहोत मित्रांनो. कॅनडाचा सगळ्यात साऊथ पॉइंट आहे हा. तर त्या ठिकाणी आता जायचं आहे. तर ही एक छोटीशी ट्रेल होती, ती पाहिली. चला आता पुढे जाऊया आपण. या ठिकाणी पर्यटकांना आजूबाजूचा एरिया थोड्या उंचावरनं पाहण्यासाठी ऑब्झर्वेशन डेक पण बनवण्यात आलेला आहे. यावरती आपण जाऊन आजूबाजूचा एरिया अगदी सहजपणे पाहू शकतो. सांगते ना पुढं कसं घ्यायचं. चला आता खाली जाऊया. Oh no, Luis, are you gonna be okay? Sorry, Louise. Hello. Look down. How are you? I'm not going to see this. Oh no. चलो. जाऊन सगळं हा, हाईट चांगली होती त्याची मोठी. 100-150 हाईट असेल. खूप गरमी आहे हा. गरमी आहे, हवा नाही ना. या ठिकाणावरचा सुंदर परिसर आणि कमळाची फुलं पाहिल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवास करत असताना वाटेमध्ये अचानक काही टर्की पक्षी पण आम्हाला पाहायला मिळाले. हा एक घनदाट जंगल असलेला एरिया आहे, त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जंगली पक्षी आणि प्राणी पण राहतात. मित्रांनो, आज कदाचित तुम्ही दिवसभर काम करून थकला असाल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि बरंच काही पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर तुमचा दिवसभराचा थकवा पण दूर होईल. आपल्याला निडल पॉइंट पर्यंत जाण्याच्या अगोदर वाटेमध्ये एक पार्किंग एरिया आहे. त्या ठिकाणी सर्व पर्यटकांना थांबावं लागतं आणि तिथून पुढे शटलची सर्व्हिस आहे. चला शटल मध्ये. या पर्यटन स्थळावरती आपल्याला लहान मुलांच्या सहली पण आलेल्या पाहायला मिळतात. आले ना मुलं सगळे. हा सगळे.
Yes. चला चला पटकन चला. इथं बस ना. कुठं बसू? बरं बस बस बस. बरं इथं बसूया आपण. हां बस. ही एक शटल सर्व्हिस आहे. या ठिकाणावरनं निडल पॉईंटला घेऊन जातात सर्वांना. मस्त आहे. 2-3 बुगीज आहेत. हॅलो. No, yeah, Vanish or निडल पॉईंट पर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना शटलने प्रवास करावा लागतो. या प्रवासाला साधारण 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो. हा प्रवास खरंच खूप सुखदायक आणि आनंद देणारा आहे. या घनदाट जंगलामध्ये अशा निसर्गरम्य आणि शांत वातावरणामध्ये प्रवास करतेवेळेस मनाला खरंच खूप शांतता आणि आनंद मिळतो. चला तर मित्रांनो, मग तुम्ही पण आज आमच्या सोबत राहा आणि आपण हा आजूबाजूचा सुंदर निसर्ग आणि या ठिकाणी असलेला निडल पॉईंटचा परिसर पाहूया. इथून जायचं, इथून जायचं. हे बघ, हे. हा, वरून पाहण्यासाठी. शटलने पर्यटकांना शेवटच्या पॉईंटवरती सोडल्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला निडल पॉईंटपर्यंत जाण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिट चालत जावं लागतं. तर मित्रांनो, आपण आता कॅनडाचा सगळ्यात जो दक्षिण दिशेचा जे सगळ्यात शेवटची जमीन आहे त्या ठिकाणावरती जाणार आहोत. अतिशय निमुळता भाग आहे आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे सुईचं टोक असतं अगदी त्या प्रकारचाच हा भाग आहे, म्हणून याला निडल पॉईंट या नावाने पण ओळखतात. तर कॅनडाची जी जमीन आहे
त्या जमिनीचा हा दक्षिण दिशेतला सगळ्यात शेवटचा भाग आहे. चला तर मग आज योग आला ती जागा पाहण्याचा. आमच्या सोबत राहा आणि हा निडल पॉईंट मग तुम्हाला पण पाहता येईल. हो ऐसा ही है. और वहाँ से ही वो पाऊस येण्याची शक्यता आहे. खूप घनदाट जंगल आहे मित्रांनो. आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं आहेत आणि या एरियामध्ये जंगली प्राणी पण भरपूर आहेत. आम्हाला टर्की हा पक्षी पाहायला मिळाला. टर्की आपल्या मोरासारख्याच आकाराचा असतो, मोरापेक्षा थोडासा लहान किंवा त्याच साईजचा. तर टर्की पक्षी पाहायला मिळाला या ठिकाणी. या ठिकाणी मित्रांनो पोहण्यास बंदी आहे, कारण खूप स्ट्रॉंग वेव्ज असतात त्यामुळे. तर मित्रांनो आता या ठिकाणी जमीन अतिशय अशी पॉइंटेड होत आहे. जमिनीचा भाग निमुळता होत चाललेला आहे. तुम्ही पाहू शकता, हे पहा, इकडे पण पाणी आहे आणि इकडे अगदी 50 फुटावरती इकडे पण पाणी. तर हा एक असा निडल पॉईंट आहे. खूप नॅरो जमीन होत चाललेली आहे पुढे. चला तर मग. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं जमिनीचा भाग हा खूप निमुळता होत गेलेला दिसतो. पाऊस येण्याची शक्यता आहे. कॅनडाच्या सगळ्यात शेवटच्या पॉइंटला आलेलो आहे आपण. हा साऊथ पॉइंट आहे हा सगळ्यात शेवटचा. आणि पुढे जमीन एकदम अशी एकदम सुईच्या टोका एवढी जमीन आहे आता. नॅरो 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 होत चाललेली जमीन पुढे. म्हणूनच मिडल पॉइंट नाव दिलेलं आहे. हा निडल पॉइंट दिलेले नाव. जायचं तिथून बरं. थोडा वेळ चालत आल्याच्या नंतर आपण शेवटी निडल पॉइंटच्या शेवटच्या टोकावरती येऊन पोहोचतो. याच भागाला निडल पॉइंट या नावाने ओळखलं जातं.
या निडल पॉईंटच्या ठिकाणी एक गोष्ट मला विशेष जाणवली, ती म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या पाण्याच्या लाटा ज्या विरुद्ध दिशेने येतात आणि एकमेकांना टक्कर मारतात. या ठिकाणी पर्यटकांना पाण्यामध्ये पोहण्यास बंदी आहे, कारण या ठिकाणी पाण्याच्या ज्या लाटा आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. तर मित्रांनो, कॅनडाचा हा आगळा वेगळं नाव असलेला निडल पॉईंट पाहिल्याच्या नंतर आम्ही पुढे निघालो. पुढे जात असताना वाटेमध्ये या ठिकाणी ऑब्झर्वेशन डेक पण बनवण्यात आलेला आहे. या ऑब्झर्वेशन डेकवरती आपण जाऊन आजूबाजूचा एरिया अगदी सहजपणे पाहू शकतो. Speed there. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या ऑब्झर्वेशन डेकची उंची ही साधारण 300 ते 400 फूट असेल. यावरती आल्यानंतर खरंच खूप वेगळाच अनुभव येतो. कसं वाटतं अथर्व? छान आहे, छान, मस्त, व्हेरी गुड. हो, हा, भीती वाटायली. खूप उंच आहे ना, खाली बघितलं की खूप डीप आहे एकदम खाली. हे बघ, सगळी झाडं, आणि त्या साईडला तिकडे साऊथ पॉइंट आहे, निडल पॉइंट. हे बघ खाली रस्ता किती छोटा आहे. या ऑब्झर्वेशन डेकवरनं आपल्याला निडल पॉइंट आणि आजूबाजूचं घनदाट जंगल अगदी सहजपणे पाहता येतं. आलोय आता. या ठिकाणावरनं आजूबाजूचा एरिया अगदी सहजपणे पाहता येतो. बरीच हाईट आहे, साधारण 300-400 फूटपेक्षा जास्त असेल. तर आजूबाजूचा एरिया या ठिकाणावरनं मस्त क्लिअरली पाहता येतो आपल्याला. खूप उंचावरती होतं मित्रांनो. हे वारं पण छान आहे या ठिकाणी, मस्त वारं सुटले. चलो. Wait, wait, wait. Point straight out.
Oh, is that the balloon from चला तर मित्रांनो, मग आशा करतो की कॅनडातील निडल पॉइंट या ठिकाणावरचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून आपल्या चॅनलवरचे अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया आणखीन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.